विद्यार्थी मित्रांनो, आपण आता इयत्ता 9वीचं 9वं प्रकरण वर्तुळ जे आहे त्याचा चौथा भाग पाहणार आहोत। याच्या आधी आपण 3 भाग पाहिले। तिसऱ्या भागामध्ये आपण प्रमेय 10.6 10.7चा अभ्यास केला आणि त्यानंतरचा टॉपिक आपल्याला पाहायचा आहे वर्तुळाच्या चापाने अंतरित केलेले कोन। तर चापाने अंतरित केलेले कोन पाहण्याच्या आधी आपल्याला चाप म्हणजे काय ते पण पाहणं आवश्यक आहे। चाप म्हणजे काय ते पण पाहणं आवश्यक आहे। तर हा वर्तुळ आपण काढलाय, ओ केंद्र असलेलं वर्तुळ काढलं आणि AB ही त्याची जीवा असेल। तर ह्या AB जीवेमुळे वर्तुळाचे 2 भाग झाले, हा एक भाग आणि हा वरचा एक भाग। तर जीवेच्या खाली हा जो लहान भाग दिसतोय याच्यावर जर आपण एक बिंदू P घेतला तर ह्या भागाला लघुचाप APB असं म्हणतात। आणि ह्या जीवेच्या वरती जो मोठा भाग दिसतोय वर्तुळाचा त्याच्यावर जर आपण Q बिंदू घेतला तर ह्या मोठ्या भागाला म्हणतात गुरुचाप AQB। गुरुचाप AQB। तर लघुचाप म्हणजे काय आणि गुरुचाप म्हणजे काय हे आपल्याला आता माहिती झालं। आपल्याला आता बघा पुढे गुणधर्म आहे, जर वर्तुळाच्या 2 जीवा समान असतील तर त्यांना अनुरूप चाप एकरूप असतात। म्हणजे ही जीवा AB आहे, याला समान असलेली जर जीवा आपण इकडे CD काढली तर हा चाप आणि त्या जीवेशी अनुरूप असलेला दुसरा चाप जो असेल ते दोन्ही चाप कसे असतील, समान असतील। म्हणजे जीवा समान असतील तर त्यांचे अनुरूप चाप समान असतात। आणि त्याचा व्यत्यास जे आहे, जर वर्तुळाचे 2 चाप एकरूप असतील तर त्यांना अनुरूप जीवा समान असतात। म्हणजे चाप APB आणि आपण इथे एक जीवा CD काढली आणि चाप AQB हे जर समान असतील तर AB आणि CD ह्या 2 जीवा समान असतात। तर हे फक्त आपल्याला गुणधर्म म्हणून अभ्यासायचे। आता आपल्याला पुढचा टॉपिक पाहायचा आहे वर्तुळाच्या चापाने केंद्रबिंदू जवळ अंतरित केलेला कोन। तर केंद्रबिंदू जवळ अंतरित केलेला कोन, तर आपण पाहिलं की ह्या जीवेशी संगत जो चाप असतो, समजा मी याला नाव दिलं AB, तर हा झाला तुमचा चाप AB, लघुचाप AB। आणि या लघुचाप AB ने केंद्रबिंदू जवळ अंतरित केलेला कोन म्हणजे हे चापाचे अंत्यबिंदू आपण केंद्रबिंदूशी जोडले तर जो कोन तयार होईल तो लघुचाप AB ने केंद्रबिंदू O जवळ अंतरित केलेला कोन असेल आणि तो लिहितो आपण कोन AOB। हा लघुचाप AB ने केंद्रबिंदू जवळ अंतरित केलेला कोन आणि वर्तुळाच्या चापाने वर्तुळावरील बिंदूशी अंतरित केलेला कोन पण आपल्याला पाहायचा आहे। तर वर्तुळावर आपण एखादा बिंदू घेतला P, तर ह्या लघुचाप AB ने वर्तुळावरील बिंदूशी अंतरित केलेला कोन आपल्याला पाहायचा आहे। तर पुन्हा हे चापाचे अंत्यबिंदू जे आहेत ते त्या बिंदूशी जोडले तर इथे एक कोन तयार होतो आणि हा जो कोन आहे कोन APB, तर हा कोन म्हणजे वर्तुळाच्या चापाने वर्तुळावरील बिंदूशी अंतरित केलेला कोन कोन APB। तर हा झाला केंद्रबिंदूशी आणि हा झाला वर्तुळावरील बिंदूशी। तर वर्तुळाच्या लघुचापाने केंद्रबिंदूशी अंतरित केलेला कोन आहे कोन AOB आणि लघुचाप AB ने वर्तुळावरील बिंदू B जवळ अंतरित केलेला कोन आहे कोन APB। आणि आता हे कोन काय असतात ते आपल्याला माहिती झालं। त्याच्यावर आधारित एक गुणधर्म आहे वर्तुळाचे एकरूप चाप केंद्राजवळ समान कोन अंतरित करतात। म्हणजे 2 चाप जर एकरूप असतील, म्हणजे हा चाप AB एकरूप इथे तुम्ही CD काढला तर ह्या दोन्ही चापांनी केंद्रबिंदू जवळ अंतरित केलेले कोन जे असतील ते कसे असतील, समान असतील। म्हणजे चाप समान असतील तर केंद्रबिंदू जवळ अंतरित केलेले कोन समान असतात। आता केंद्रबिंदू जवळ अंतरित केलेला कोन आपल्याला माहिती आहे, वर्तुळावरील बिंदू जवळ अंतरित केलेला कोन आपल्याला माहिती आहे। तर या संबंधित एक प्रमेय आपल्याला अभ्यासायचं आहे आणि ते प्रमेय आहे तुमचं
प्रमेय 10.8. तर याचं आधी विधान आपण समजून घेऊया. प्रमेय 10.8चं विधान काय बघा. वर्तुळाच्या लघुचापाने केंद्रबिंदूजवळ अंतरित केलेल्या कोनाचे माप त्या चापाने वर्तुळावरील कोणत्याही बिंदूजवळ अंतरित केलेल्या कोनाच्या मापाच्या दुप्पट असते. तर प्रमेय जर असेल तर सर्वप्रथम पक्षसाध्य लिहिण्यासाठी आपल्याला आकृती आधी काढावी लागते. तर आपण एक आकृती काढूया. त्याच्यात केंद्रबिंदूजवळ अंतरित केलेला कोन दाखवू आणि वर्तुळावरील बिंदूजवळ अंतरित केलेला कोन दाखवू. तर केंद्रबिंदू घेऊया आपण O आणि हा O केंद्रबिंदू घेऊन एक वर्तुळ आपण काढू. एक चाप घेतला आपण, चाप AB. तर चाप AB ने केंद्रबिंदू जवळ अंतरित केलेला कोन आहे कोन AOB. आणि चाप AB ने वर्तुळावरील बिंदू P जवळ अंतरित केलेला कोन काढला आपण कोन APB. तर पक्षामध्ये लिहिणार आपण वर्तुळ OR चा लघुचाप AB ने केंद्रबिंदू जवळ अंतरित केलेला कोन कोन AOB आणि वर्तुळावरील बिंदूजवळ अंतरित केलेला कोन कोन APB आहे. हे आपल्याला दिलेलं आहे आणि आपल्याला दाखवायचं काय की केंद्रबिंदू जवळ अंतरित केलेला कोन हा कोणत्याही बिंदूजवळ अंतरित केलेल्या कोनाच्या मापाच्या दुप्पट असेल. मग साध्यामध्ये लिहिणार तुम्ही कोन AOB बरोबर 2 वेळा कोन APB. म्हणजे केंद्रबिंदू जवळ अंतरित केलेला हा कोन AOB जो आहे तो APB च्या दुप्पट आहे हे आपल्याला दाखवायचे. मग आता आपण सिद्धता लिहूया. सिद्धता लिहिण्यासाठी आपल्याला एक कृती करायची आहे. किरण PO काढायचं आहे आपल्याला आणि तो काढायचा आपण ह्या ठिकाणी Q नाव देऊया. किरण PO ला Q पर्यंत लांबव. किरण PO ला Q पर्यंत लांबवल्यामुळे बघा आपल्याला त्रिकोण मिळतोय, त्रिकोण TOB. तर हा जो त्रिकोण आहे ह्या त्रिकोणामध्ये त्रिकोण POB मध्ये OP बरोबर OP कारण हे एकाच वर्तुळाच्या त्रिज्या आहे. OP बरोबर OB एकाच वर्तुळाच्या त्रिज्या. मग ह्या त्रिज्या आहेत ह्या दोन बाजू समान आहेत म्हणून कोण OPB बरोबर कोण OBP आपल्याला लिहिता येईल. म्हणून कोण OPB बरोबर कोण OBP समान बाजूंसमोरील कोण समान असतात
बाजूंसमोरील कोन समान असतात म्हणून आपण हे लिहू शकतो. मग आता बघा, आपण ह्या ठिकाणी हा किरण वाढवल्यामुळे कोन BOQ हा जो कोन आहे हा त्रिकोण OPB चा बहिष्कोन तयार होतो. बरोबर, कोन BOQ हा त्रिकोण OPB चा बहिष्कोन आहे. आणि तो बहिष्कोन आहे आपण 6व्या प्रकरणात अभ्यास केलेला आहे की त्रिकोणाच्या बहिष्कोनाचं माप हे अंतसम्मुख कोनाच्या मापाच्या दुप्पट असतं. या ठिकाणी हे जे दोन समान मापाचे कोन आहेत, कोन OPB आणि कोन OBP, हे कोन BOQ चे अंतसम्मुख कोन आहे. तर आपण लिहू शकतो कोन BOQ बरोबर कोन OPB अधिक कोन OBP. बहिष्कोनाचे माप हे अंतसम्मुख कोनाच्या मापाच्या बेरजे एवढे असते. बहिष्कोनाचे माप अंतसम्मुख कोनाच्या मापांच्या बेरजे एवढे असते. आणि आपण या विधानात दिले कोन OPB बरोबर कोन OBP. मग OBP ची पण किंमत आपण OPB एवढी टाकली तर काय मिळेल आपल्याला, कोन OPB अधिक कोन OPB. म्हणजेच मग काय झालं, 2 वेळा कोन OPB कोन BOQ बरोबर हे मिळालं. याला नंबर देऊया आपण 1. त्याचप्रमाणे आपण इकडच्या बाजूला जर घेतलं कोन AOQ हा त्रिकोण POA चा बहिष्कोन होईल आणि याचं माप हे कोन OAP आणि कोन OPA च्या बेरजे एवढं होईल. मग त्याचप्रमाणे आपण दाखवू शकतो, त्याचप्रमाणे कोन AOQ हा कोन AOQ बरोबर 2 वेळा कोन OPA. OPA याला नंबर दिला आपण 2. या 1 आणि 2 ची जर आपण बेरीज केली तर कोन AOQ अधिक कोन BOQ बरोबर 2 वेळा कोन OPB अधिक 2 वेळा कोन OPA बरोबर काय मिळतं आपल्याला, 2 जर कॉमन काढला आपण कोन आणि OPB आणि OPA ची जर आपण बेरीज केली तर ह्या 2 कोणांची बेरीज होते कोन APB. 2 वेळा कोन APB. म्हणून मग आपण सिद्ध केलं की AOQ आणि BOQ ची जी बेरीज आहे कोन AOQ आणि BOQ याची बेरीज काय होईल, AOB. म्हणून कोन AOB बरोबर 2 वेळा कोन APQ. आणि तेच आपल्याला ह्या ठिकाणी सिद्ध करायचं होतं. तर इथे आपली ही सिद्धता पूर्ण झालेली आहे. पुन्हा एकदा सिद्धता समजावते, सर्वांनी लक्ष द्यायचंय. बघा, आपल्याला ह्या ठिकाणी विधान दिलेलं होतं, वर्तुळाच्या लघुचापाने केंद्रबिंदूजवळ अंतरित केलेल्या कोनाचे माप. तर लघुचाप AB ने केंद्रबिंदूजवळ अंतरित केलेला कोन आहे कोन AOB. तर ते माप जे आहे त्या चापाने वर्तुळावरील कोणत्याही बिंदूजवळ अंतरित केलेल्या कोनाच्या मापाच्या दुप्पट असते. मग वर्तुळावर आपण एक बिंदू घेतला P, तर वर्तुळावरील बिंदूशी अंतरित केलेला कोन झाला कोन APB. तर ह्या मापाच्या दुप्पट हे केंद्रबिंदूजवळ अंतरित केलेलं असतं. तर कोन AOB बरोबर 2 वेळा कोन APB हे आपल्याला सिद्ध करायचं होतं. तर हे सिद्ध करण्यासाठी सर्वप्रथम आपण एक रचना केली. किरण PO ला
क्यू पर्यंत लांबवलं, किरण पीओ ला क्यू पर्यंत लांबवलं आणि ते लांबवल्यानंतर आपल्याला त्रिकोण पीओबी मिळाला बघा, पीओबी. तर ह्या त्रिकोणामध्ये ओपी बरोबर ओबी, कारण ह्या वर्तुळाच्या त्रिज्या आहेत, एकाच वर्तुळाच्या त्रिज्या आहेत आणि ह्या दोन बाजूही समान आहेत म्हणून त्यांच्या समोरचे कोण समान येतील. कोण ओ पी बी बरोबर कोण ओ बी पी, म्हणजे ह्या बाजू समोरचा कोण हा आणि ह्या बाजू समोरचा कोण हा. तर हे दोन्ही कोण पण समान येतील कारण समान बाजूंसमोरील कोण समान असतात. आणि ह्या आकृतीचं जर निरीक्षण केलं आपण तर कोण बी ओ क्यू हा जो कोण आहे तो त्रिकोण बी ओ पी चा बहिष्कोण आहे. आणि आपण अभ्यास केलेला आहे की बहिष्कोणाचे माप हे अंतसम्मुख कोणाच्या मापाच्या बेरजे एवढे असते. हे आपण प्रकरण 6 मध्ये अभ्यासलेले आहे. मग बहिष्कोण बीओ क्यू चं जे माप आहे ते याचे अंतसम्मुख कोण कोण ओ पी बी आणि कोण ओ बी पी च्या बेरजे एवढे येईल. आणि ओपीबी आणि ओबीपी हे दोन्ही समान आहेत हे आपण पाहिलं, म्हणून मग ओपीबी आणि ओबीपी ची पण किंमत टाकली ओपीबी, म्हणून कोण बीओ क्यू चं माप झालं 2 वेळा कोण ओपीपी एवढं झालं. तसंच आपण ह्या दुसऱ्या त्रिकोणासाठी जर केलं त्रिकोण ए ओ पी साठी, तर ह्या दोन बाजू समान कारण त्रिज्या आहेत म्हणून हे दोन कोण समान येतील. हा या त्रिकोणाचा बहिष्कोण आहे म्हणून कोण ए ओ क्यू चं माप जे आहे ते कोण ओ ए पी अधिक ओ पी ए एवढं येईल. आणि ह्या दोन अंतसम्मुख कोणांचं माप सारखं असेल म्हणजे याच्याच प्रमाणे आपण दर्शवू शकतो कोण ए ओ क्यू बरोबर 2 वेळा कोण ओ ओ पी ए म्हटलं तरी चालेल. आणि आता ह्या दोघांची बेरीज केली बी ओ क्यू आणि ए ओ क्यू ची जर बेरीज केली आपण ए ओ क्यू अधिक बी ओ क्यू, तर वरच्या इक्वेशन प्रमाणे 2 वेळा कोण ओ पी बी अधिक 2 वेळा कोण ओ पी ए, 2 कॉमन काढल्यानंतर ओ पी ए आणि ओ पी बी ची बेरीज काय होते ए पी बी एवढी होते. ओ पी बी अधिक ओ पी ए बरोबर ए पी बी होतं म्हणून 2 वेळा ए पी बी आणि ए ओ क्यू आणि बी ओ क्यू ची बेरीज होते ए ओ बी एवढी म्हणून कोण ए ओ बी बरोबर 2 वेळा कोण ए पी बी. हे आपण साध्याप्रमाणे या ठिकाणी सिद्ध केलेलं आहे. प्रमेय 10.8 चा आपण अभ्यास केला. त्यानंतर आपल्याला पाहायचे प्रमेय 10.9. तर ह्या प्रमेयात काय म्हटलेलं आहे बघा, प्रमेय 10.9 मध्ये एकाच वृत्तखंडात आलेले कोण समान असतात. तर आपण प्रमेय 10.8 मध्ये पाहिलेलं होतं की वर्तुळाच्या जीवेने केंद्रबिंदूशी अंतरित केलेल्या कोनाचं माप त्या जीवेने वर्तुळावरील बिंदूशी अंतरित केलेल्या कोनाच्या मापाच्या दुप्पट असते. हे आपण त्या प्रमेयात पाहिलं होतं. केंद्रबिंदू ओ आपण प्रमेय 10.8 मध्ये पाहिलं होतं की ही जीवा असेल तर हिने केंद्रबिंदूशी अंतरित केलेला हा कोन जो आहे कोन ए ओ बी याचं माप जे आहे ते वर्तुळावरील बिंदूशी अंतरित केलेल्या कोनाच्या मापाच्या दुप्पट असतं. म्हणजे याचं माप जर x असेल तर याचं माप किती होईल 2x प्रमेय 10.8 नुसार. मग आपण समजा हा एक बिंदू वर्तुळावर घेतला आणि अजून दुसरा एक बिंदू घेतला Q, तर आपल्या प्रमेय 10.8 नुसार कोन ए क्यू बी चं जे माप आहे त्याचं पण माप किती आहे x, कारण वर्तुळाच्या केंद्रबिंदूशी अंतरित केलेल्या कोनाचं माप त्या जीवेने वर्तुळावरील बिंदूशी अंतरित केलेल्या कोनाच्या मापाच्या दुप्पट असतं. म्हणून मग हे x असेल तर हे 2x होईल. आपण दुसरा अजून एक बिंदू घेतला तर तो पण वर्तुळावरचाच बिंदू होईल, तर त्याचं माप जे आहे ते केंद्रबिंदूशी अंतरित केलेल्या कोनाच्या मापाच्या निम्मे होईल. म्हणजे हे दोघं माप सारखे आले. म्हणजे एकाच वृत्तखंडात, तर हा वरचा जो भाग आहे वर्तुळाचा तो गुरु वृत्तखंड असतो आणि हा वर्तुळाचा खालचा जो भाग आहे तो लघु वृत्तखंड असतो. म्हणजे ह्या एकाच वृत्तखंडात अंतरित केलेल्या कोनांचं माप कसं असेल सारखं असेल. म्हणून आपण लिहू शकतो कोन ए पी बी बरोबर कोन ए क्यू बी. तर या पद्धतीने आपण प्रमेय 10.9 जे आहे ते समजले, त्याची सिद्धता नाही आहे आपल्याला अभ्यासात. त्याच्यावरनं आपल्याला पुढच्या एका गुणधर्माचा अभ्यास करायचा आहे की अर्धवर्तुळातील कोन काटकोन असतो. तर पुन्हा आपण एक वर्तुळ काढलं,
हे वर्तुळ काढलं. मग अर्धवर्तुळ म्हणजे काय की हा केंद्रबिंदू O आहे, याच्यातून जाणारी जीवा असेल तर वरचा पण भाग अर्धवर्तुळ झाला, खालचा पण भाग अर्धवर्तुळ झाला. मग आता ह्या जीवेने केंद्रबिंदूशी अंतरित केलेला कोन किती होतो तुमचा 180 मापाचा. मग आपले प्रमेय 10.8 नुसार पुन्हा जीवेने केंद्रबिंदूशी अंतरित केलेल्या कोनाच्या मापाच्या निम्मे माप हे वर्तुळावरील बिंदूशी अंतरित केलेल्या कोनाचं माप असतं. मग हे 180 तर हे किती होईल तुमचं 90. म्हणून अर्धवर्तुळातील अंतरित कोन जो आहे कोन APB बरोबर किती आला तुमचा 90. तर हा गुणधर्म तुमचा आहे की अर्धवर्तुळात अंतरित केलेला कोन तो वरती असू द्या किंवा खाली असू द्या त्या कोनाचं माप नेहमी किती असेल 90 असेल, म्हणजे काटकोन असेल. आता आपल्याला एक व्याख्या अभ्यासायची आहे वृत्तीय बिंदूची. तर वृत्तीय बिंदू म्हणजे काय, एकाच वर्तुळावर आलेल्या बिंदूंना वृत्तीय बिंदू असं म्हणतात. तर एक वर्तुळ आपल्याला समजा दिलेलं असेल, आणि या वर्तुळावर वेगवेगळे बिंदू आलेले असतील तर ह्या सर्व बिंदूंना आपण म्हणणार वृत्तीय बिंदू याप्रमाणे. तर हे सर्व बिंदू काय झाले वृत्तीय बिंदू. तर ही फक्त व्याख्या आपल्याला आहे की एकाच वर्तुळावर आलेल्या बिंदूंना वृत्तीय बिंदू असं म्हणतात. तर ही व्याख्या समजण्यासाठी आपण ही आकृती काढलेली होती. आता आपण आकृती पुसून घेऊ, कारण पुढचा गुणधर्म अभ्यासण्यासाठी आपल्याला वेगळी आकृती काढायची आहे. बघा आता प्रमेय 10.10 काय ते अभ्यासूया आपण. जर दोन बिंदूंना जोडणारा रेषाखंड त्या रेषाखंडाला सामावणाऱ्या रेषेच्या एकाच बाजूला आलेल्या दुसऱ्या दोन बिंदूंशी समान कोन अंतरित करीत असेल तर ते चारही बिंदू एकाच वर्तुळावर आलेले असतात. तर ह्या गुणधर्मासाठी आपली ही वरची आकृती बघा. इथे काय दिलेलं आहे, दोन बिंदूंना जोडणारा रेषाखंड, म्हणजे मी बिंदू घेतले A आणि B, त्या रेषाखंडाला सामावणाऱ्या रेषेच्या एकाच बाजूला आलेल्या दुसऱ्या दोन बिंदूशी समान कोन, म्हणजे हा रेषाखंड AB काढला, याच्या एकाच बाजूला आलेले दोन बिंदू घेतले आपण P आणि Q समजा. तर त्या दोन बिंदूशी जर समान कोन अंतरित करीत असेल हा रेषाखंड या पद्धतीने, या दोन्ही कोणांचं माप कसं असेल समान असेल, हे असं आपल्याला दिलेले समान कोन अंतरित करीत असेल तर ते चारही बिंदू एकाच वर्तुळावर आलेले असतात. म्हणजेच काय, हा रेषाखंड AP वरचे दोन बिंदू PQ हे सर्व बिंदू कसे असतील एकाच वर्तुळावर असतील. तर आपण हा जो गुणधर्म आहे तो याच्यावरनं अभ्यासणार आहोत की आता बघा रेषाखंड AB आहे, त्याच्या एकाच बाजूला आलेले बिंदू P आणि Q आहेत. तर आपल्या या गुणधर्मानुसार हे दोन कोन समान आहेत. हे दोन कोन समान आहे. आपण ही आकृती जर पाहिली तर ABQP हे सर्व बिंदू कसे आहेत एकाच वर्तुळावर आहेत. तर हा गुणधर्म आपल्याला प्रमेय 10.9 वरनं अभ्यासता येतो. तर तो पण गुणधर्म जो आहे तो आपल्याला फक्त अभ्यासासाठी आहे. आणि या गुणधर्मावरून पुढे आपल्याला एक व्याख्या अभ्यासायची आहे चक्रीय चौकोनाची. तर चक्रीय चौकोन म्हणजे काय, जर चौकोनाचे चारही शिरोबिंदू एकाच वर्तुळावर आलेले असतील तर त्या चौकोनाला चक्रीय चौकोन असे म्हणतात. पुन्हा एकदा बघा, जर चौकोनाचे चारही शिरोबिंदू एकाच वर्तुळावर आलेले असतील तर त्या चौकोनाला चक्रीय चौकोन असे म्हणतात. मग आता बघा आपण इथे ही जी आकृती काढलेली आहे, इथे चार बिंदू दिसत आहेत आपल्याला ABQP, आणि ह्या सर्व बिंदूंना जोडले तर एक चौकोन तयार होतोय ABQP. आणि ह्या चौकोनाचे चारही शिरोबिंदू कुठे आहेत, वर्तुळावर आलेले आहेत. तर चौकोन ABQP ला आपण चक्रीय चौकोन असं म्हणू शकतो, कारण त्याचे चारही शिरोबिंदू कुठे आलेत, वर्तुळावर आलेले. आणि आता ह्या चक्रीय चौकोनावर आधारित प्रमेय आहे आणि त्या प्रमेयाचे फक्त विधानांचा अभ्यास आहे. त्या विधानांवर आधारित आपल्याला उदाहरणं सोडवायचे स्वाध्याय 10.5 मध्ये. तर प्रमेय 10.11 काय बघा, चक्रीय चौकोनाच्या समोरासमोरील कोनांच्या मापांची बेरीज 180 असते. चक्रीय चौकोनाच्या समोरासमोरील कोनांच्या मापांची बेरीज 180 असते. बघा तर ह्या ठिकाणी तुम्हाला समजण्यासाठी सांगते, हे वर्तुळ आहे, हा चौकोन आपण ABCD काढला समजा,
तर समोरासमोरील कोणते कोण आहेत? कोण ए आणि कोण सी ही एक जोडी आहे आणि ही दुसरी जोडी आहे बी आणि डी. तर कोण ए अधिक कोण सी बरोबर 180 होईल समोरासमोरील कोणांची, आणि कोण बी अधिक कोण डी बरोबर पण 180 होईल. तर चक्रीय चौकोनाच्या समोरासमोरील कोणांच्या मापांची बेरीज 180 असते. कोण ए अधिक कोण सी बरोबर 180, कोण बी अधिक कोण डी बरोबर 180. आणि पुढे प्रमेय 10.12 जे आहे, तर 10.12 हे प्रमेय जे आहे ते 10.11चा व्यक्ती असेल. तर 10.11 मध्ये काय पाहिलं आपण? चक्रीय चौकोनाच्या समोरासमोरील कोणांच्या मापांची बेरीज 180 असते. मग जर समोरासमोरील कोणांच्या मापांची बेरीज 180 असेल तर तो चक्रीय चौकोन असतो. म्हणजे 10.11चा व्यत्यास आहे प्रमेय 10.12. जर चौकोनाच्या समोरासमोरील कोणांच्या मापांची बेरीज 180 असेल तर तो चक्रीय चौकोन असतो. म्हणजे हे दोन्ही जे आहेत ते गुणधर्म आपल्याला एकमेकाच्या उलट गुणधर्माचा वापर करून वापरता येतात. आणि आता या गुणधर्मांवर आधारित स्वाध्याय 10.5 आहे. त्याच्यातलं एक उदाहरण पाहूया. उदाहरण क्रमांक 2. तुम्ही पुस्तकात पण पाहू शकता हे उदाहरण. तर उदाहरण आधी वाक्यरचना व्यवस्थित समजून घ्यायची. उदाहरण 2 बघा काय. एका वर्तुळाची जीवा आणि त्याची त्रिज्या समान आहे. तर ह्या दिलेल्या माहितीवरनं आपण एक आकृती काढून घेऊ. एक वर्तुळ दिलेलं आहे आपल्याला, त्याची एक जीवा आणि त्रिज्या दोन्ही समान मापाचे आहे. बघा आता या ठिकाणी मी हे दोन बिंदू जे घेते ते मुद्दाम तेवढेच मापाचे घेतले, कारण त्रिज्या आणि जीवा दोन्ही समान मापाच्या काढायचे आहेत आपल्याला. तर ही जीवा येईल तुमची, की जी त्रिज्या एवढ्याच मापाची आहे. याला म्हणूया आपण जीवा ए बी, आणि त्रिज्या असेल तुमची ओ ए आणि ओ बी. ओ ए आणि ओ बी ह्या त्रिज्या झाल्या, आणि जीवेची लांबी पण किती घेतली आपण? त्रिज्या एवढीच घेतली. तर दिलेल्या माहितीनुसार आपण ही आकृती आधी काढली. एका वर्तुळाची जीवा ए बी आणि त्याची त्रिज्या समान आहे. तर ओ ए आणि ओ बी ह्या त्रिज्या झाल्या, त्या समान आहेत. ह्या जीवेने लघुचापावरील बिंदूशी आणि गुरुचापावरील बिंदूशी अंतरित केलेल्या कोनाचे माप शोधा असं सांगितलंय. मग बघा ए बी हा खालचा जो भाग आहे हा लघुचाप झाला, आणि वरती जो भाग आहे तो गुरुचाप आहे. मग आपण गुरुचापावर एक बिंदू घेतला समजा पी, तर या गुरुचापावरील बिंदूशी अंतरित केलेल्या कोनाचं माप ए पी बी हे आपल्याला शोधायचे. लघुचापावर एक बिंदू घेतला क्यू, तर ह्या लघुचापावर अंतरित केलेल्या बिंदू कोणाचं माप पण आपल्याला शोधायचे. कोण ए क्यू बी आणि कोण ए पी बी चं माप शोधायचे. तर बघा आता त्रिकोण ओ ए बी याच्यामध्ये ओ ए बी आणि ओ बी हे तिन्ही बाजू समान आहे. तर त्रिकोण ए ओ बी हा समभुज त्रिकोण झाला. आणि समभुज त्रिकोण असेल तर त्याचे सर्व कोण समान मापाचे येतील. म्हणून कोण ए ओ बी बरोबर 60, कारण समभुज त्रिकोणाचे तिन्ही कोण समान असतात. बरोबर. तर त्रिकोण ए ओ बी च्या तिन्ही बाजू समान आहेत म्हणून तो समभुज त्रिकोण झाला. आणि समभुज त्रिकोण असेल तर त्याचे तिन्ही कोण समान असतात म्हणून प्रत्येक कोणाचं माप आलं 60. मग आता त्रिकोण ए पी बी गुरुचापावरील बिंदूचं माप काढायचे. तर आपल्या प्रमेय 10.8 नुसार कोण ए पी बी चं माप किती होईल? याच्या निम्मे. याचं माप आलं आपलं 60, तर 60च्या निम्मे ह्या कोणाचं माप किती होईल? 30. प्रमेय 10.8 नुसार. म्हणून
कोन APB बरोबर 1/2 कोन AOB प्रमेय 10.8 बरोबर 1/2 गुणिले 60 बरोबर किती आलं 30. कोन APB चं माप आलं 30. आता राहिलं आपलं लघुचापावरील बिंदूशी अंतरित केलेल्या कोनाचं माप कोन AQB. तर आता तुम्ही ह्या आकृतीचं जर निरीक्षण केलं तर बिंदू A, P, B आणि Q हे चारही बिंदू एकाच वर्तुळावर आलेले आहेत. तर ह्या बिंदूंना जोडल्यामुळे जो चौकोन तयार होईल तो चक्रीय चौकोन झाला आणि चक्रीय चौकोनाच्या समोरासमोरील कोणांच्या मापांची बेरीज 180 असते. त्या गुणधर्मानुसार आपल्याला कोन APB अधिक कोन AQB बरोबर किती लिहिता येईल 180. कोन APB अधिक कोन AQB बरोबर 180 प्रमेय 10.11. बरोबर. मग APB चं माप आले आपल्याकडे 30 अधिक कोन AQB बरोबर 180. मग हा 30 इकडे धन आहे तर इकडे जाऊन काय होईल तो ऋण होईल. म्हणजे कोन AQB चं माप किती आलं 150. म्हणून कोन AQB बरोबर 150. तर या पद्धतीने आपण लघुचापावर अंतरित केलेल्या बिंदू कोनाचं माप आणि गुरुचापावर अंतरित केलेल्या कोनाचं माप या ठिकाणी शोधलेलं आहे. आणि याप्रमाणे तुम्ही प्रमेयांचा वापर करून गुणधर्मांचा वापर करून वेगवेगळे उदाहरणं सोडवू शकतात. तर स्वाध्याय 10.5 मधले इतर उदाहरणं सर्व तुम्ही सोडवायचे आहेत आणि आपल्या ह्या ठिकाणी हे प्रकरण संपलेलं आहे. तर सर्वांनी सर्व गुणधर्मांचा व्यवस्थित अभ्यास करायचा आहे.